जेवणाच्या ताटामध्ये अशी मस्त झणझणीत आणि चटपटीत लसूण चटणी जर असेल ना, तर नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. ही लसूण चटणी करायला खूप सोपी आहे आणि एक वेळेस केली की 15 दिवसापर्यंत चांगली राहते. त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर लसूण चटणी करण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या पटना मिरच्या आहेत. याने चटणीचा रंग खूप छान येतो. ह्या खूप कमी तिखट असतात. मिरच्याची देठी मी काढून टाकली आहेत. आता एका कढईमध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि पाण्याला मस्त अशी उकळी काढायची. पाण्याला छान उकळी आली की ह्या ज्या लाल सुक्या मिरच्या आहेत ह्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि मीडियम गॅसवर एक 6 ते 7 मिनिटे ह्या मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. मिरच्या शिजवण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्हाला मिरच्या शिजवायच्या नसतील तर 5 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या तरी चालतील. परंतु अशा पद्धतीने मिरच्या शिजवून घेतल्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते. तर मीडियम गॅसवरती साधारण 6-7 मिनिटे मिरच्या शिजवून घेतल्या. बघू शकता मिरच्या मस्त अशा मऊ झालेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊया. आता याच कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे आणि इथे मी सोलून घेतलेला 100 ग्रॅम एवढा लसूण घेतला आहे. लसूण चटणी आहे त्यामुळे अर्थातच लसूण भरपूर असणार आहे. तर 100 ग्रॅम सोललेला लसूण घेतला आहे. आता मीडियम गॅसवरती ह्या लसूण पाकळ्यासुद्धा मस्त सोनेरी रंगाच्या होईपर्यंत परतून घेऊया. लसूणसुद्धा छान असा परतून घ्यायचा म्हणजे आपल्या चटणीला मस्त अशी चव येते. लसणाला अशा पद्धतीने सतत परतत राहायचं आहे, नाहीतर मग लसूण एका बाजूने करपून जाईल आणि एका बाजूने कच्चाच राहील. तर बघा सतत परतत मस्त सोनेरी रंगाच्या होईपर्यंत लसूण पाकळ्या परतून घेतल्या. आता ह्यासुद्धा काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उकळून थंड केलेल्या लाल मिरच्या आहेत त्या टाकायच्या. त्यानंतर यामध्ये परतून घेतलेला लसूण घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे भरून मीठ घालणार आहे. मिठामुळे चटणी जास्त दिवस टिकते, शिवाय चटणीचा तिखटपणासुद्धा कमी होतो. 1 चमचा धनेपूड घातली आहे, 1 चमचा जिरे आणि मस्त चटपटीत अशी चव यावी यासाठी यामध्ये थोडीशी चिंच घालायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरला मस्त बारीक अशी चटणी करून घ्यायची. तर बघा मिरची उकळण्याचं जे पाणी होतं ना तेच पाणी टाकून मी अशा पद्धतीची मस्त बारीक अशी ही चटणी करून घेतली. आता ही चटणी आपण अशीही ठेवू शकतो, परंतु ही चटणी आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये पुन्हा अर्धी वाटी तेल घातलं आहे. चटणी अशा पद्धतीने फ्राय करून घेतली की चटणीचा तिखटपणा कमी होतो, चव वाढते, शिवाय चटणी जास्त दिवस टिकते. तर आता वाटून घेतलेली जी चटणी आहे ती तेलामध्ये टाकायची व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि चटणीला छान रंग व्यवस्थित बदलेपर्यंत व चटणीचं जी क्वांटिटी आहे ती कमी होईपर्यंत ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. जेणेकरून आपल्या चटणीचा तिखटपणासुद्धा कमी होईल आणि चटणी जास्त दिवस टिकेल. तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि चटणीला सतत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. चटणीमधलं जे तेल आहे ना ते सेपरेट होईपर्यंत ही चटणी आपण परतून घेणार आहोत. तर बघू शकता साधारण एक 5-6 मिनिटे परतल्यानंतर आता चटणीमधलं तेल सेपरेट व्हायला लागलं. चटणीची क्वांटिटीसुद्धा आता कमी झालेली आहे आणि जी चटणी आहे ना ती कढई सोडत आहे. म्हणजे आपली चटणी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूपच कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात मस्त झणझणीत अशी लसूण चटणी तयार होते. फ्रीजमध्ये ठेवून 15 ते 20 दिवस ही चटणी तुम्ही खाऊ शकता. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, वरण भातासोबत तोंडीसुद्धा लावू शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला नक्की सबस्क्राईब करा.